हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ब्लाऊजसाठी खूप सुंदर फ्लावर लटकन बनवून दाखवणार आहे। अगदी इझी मेथड आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे तुम्ही बघू शकता मी ब्लाऊजचा उरलेला कपडा घेतलेला आहे। तर आपण चारही बाजूने आपल्याला 4.5 इंचवर मार्किंग करायचे आहे। 4.5 इंच सगळीकडनं घ्यायचं, म्हणजेच आपल्याला चौकोनी कपडा तयार करायचा आहे। मी सगळीकडने 4.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने लाईन करून घेते आहे। तो आपल्याला स्क्वेअरमध्ये हा कपडा पाहिजे, त्यामुळे आपण सगळीकडे 4.5 इंच घेतलं आहे। आता मी या पार्टला कट करून घेत आहे। सेम असाच पार्ट आपल्याला दुसराही तयार करायचा आहे, म्हणजे एका लटकनसाठी आपल्याला 2 कपडे पाहिजे आहेत, ते पण म्हणजेच असे चौकोनी आपल्याला 2 कपडा पाहिजे आहे। तर तुम्ही बघू शकता मी हा एक कपडा आणि हा एक दोन्ही सेम कपडा घेतलेला आहे। तर आपण त्याला असा त्रिकोणी पद्धतीने फोल्ड करायचा आहे। उरलेला जो कपडा आहे आपण तो कट करून घ्यायचा आहे। ब्लाऊजचे कपडा उरलेला असतो, त्यामुळे व्यवस्थित हे चौकोनी कपडा बसत नाही, त्यामुळे आपण त्याला थोडासा काही पार्ट उरला असेल तर तो आपण कट करून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे कट करून घेतला आहे। आपण एक पार्ट त्रिकोणी फोल्ड केला आहे, तर तशाच दुसराही म्हणजे त्याच्यावरच आपण आणखी एक त्रिकोणी कपडा म्हणजे तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी या 4 लेयर तयार केलेले आहे। याच्या 4 लेयर आणि दुसऱ्या कपड्याच्या 4 लेयर, अशा दोन्ही कपड्याच्या 4 लेयर तयार केलेले आहे। किती एकदम असे व्यवस्थित टोकावर टोकं ठेवून आपण 4 लेयर तयार करून घेतले आहे। तर त्याच पद्धतीने आपण दोन्ही कपडे जे बनवून घेतले आहे ते एकावर एक ठेवून घ्यायचे आहे। पण एकावर एक ठेवून घेत असताना आपण ज्याचे म्हणजे ओपन आहे जिकडचे पार्ट, त्याच्यावरच तो दुसराही पार्ट ठेवायचा आहे, म्हणजे तिथे 4 लेयर तयार होतील। 1 2 3 4 अशा 4 लेयर एकावर एक आपण घ्यायचे आहे। मग त्यामुळेच व्यवस्थित लटकन तयार होईल, नाहीतर आपलं लटकन व्यवस्थित होणार नाही। ही नक्की तुम्ही काळजी घेऊ शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला एक घेऊन असे अर्धा इंचावर गॅप ठेवून असं लेयर तयार करून घ्यायचे आहे आणि याला आपण शिलाई करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे। एक शिलाई मारून घेतली आपण अर्धा इंचावर, अर्धापेक्षाही कमी आहे। एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो कट करून घेतला। आपण आता याला बंद अटॅच करणार आहोत, तर तो आपण जे सोयीची म्हणजेच साईड आहे, जी मेन साईड आहे त्याच्यावर ठेवायचं आपण ते, आणि त्याला आपण फोल्ड करायचं। थोडासा कपडा उरलेला असतो तोही आपण त्याच्यातच फोल्ड करायचा आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। हे कपडा सगळे एकावर एक ठेवून खूप असं जाड लेयर तयार होते, त्यामुळे आपण त्याच्यावर 2 शिलाया मारायच्या, म्हणजेच की ते बंद काढताना ते निघलं नाही पाहिजे। बघा तुम्ही बघू शकता हे असे एक्स्ट्राचे जे दोरे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने जिथे बंद आपण ठेवला होता तिथूनच आपण त्याला सोयीचं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान लटकन तयार झालेलं आहे। तुम्ही असंच लटकन दुसऱ्या पद्धतीने असंच लटकन बनवून घेऊ शकता, म्हणजेच की 4 फॅब्रिक लागतील त्याला, 4 कपडे। किती छान लटकन तयार झालेलं आहे। असंच लटकन आपण दुसऱ्याही ब्लाऊजला लावू शकतो। थँक्यू।